आर यू मॅड ऑफ व्हॉट? या वर्षी आपल्याला फक्त 2% ग्रोथ झाली हे मला पटवून देण्यापेक्षा मी तुला कामावर का ठेवू मला हे सांग. तुझ्या बापाचं खाते काढे मी? हे बघ, येणाऱ्या 10 मिनिटांमध्ये तू मला हे पटवून दिलं तर ठीक, नाहीतर मला तुझा आवाज ऐकण्यात काडीचाही इंटरेस्ट नाही. समजला? यू मोरॉन ठेवण. ज्यूस अगदी मला आवडतो तसाच दिसतोय. थँक्यू. नॉनसेन्स. अक्कल नाही का तुला? या ज्यूस मध्ये तू शुगर कशी टाकलीस? तुला माहित नाही दॅट आय हेट शुगर. मला गोड खाल्लेलं आणि गोड बोललेलं पचत नाही, यानी माझं डाएट बिघडतं. अक्कल नाही का? काय चुकून कळलं? ओ आय एम सो सॉरी डिअर, मला हे माहितच नव्हतं. मग आता हे सगळं मी साफ करायचं का? जा मग क्लीन कर. 1 मिनिट. तुला माहितीये, लहानपणी ना माझे बाबा नेहमी म्हणायचे, जर आपल्याकडून काही चूक घडली तर त्याची शिक्षा मिळालीच पाहिजे, म्हणजे कसं ती चूक पुन्हा घडणारच नाही. हा मग देऊया आपण शिक्षा तुला. अगं रडतेस का? एवढी वर्ष झाले तू माझ्याकडे काम करतेस ना, मग तू तर माझी लाडकी असिस्टंट आहे. तुझ्याकडून पुन्हा चूक झालेली मला अजिबात आवडणार नाही. मग आता एक काम करायचं, सरळ किचन मध्ये जायचं आणि 10 मिनिटात मला तो साखरेचा डब्बा संपलेला दिसला पाहिजे. म्हणजे कसं, एकदा का साखर संपली की पुन्हा माझ्या ज्यूस मध्ये तू साखर टाकणारच नाही आणि तुझ्याकडून ही चूक पण होणार नाही. यू गॉट इट? So your sweet time starts now, sweetheart. Leave.